पोळीमध्ये पुरण घुसवायचं की झाली पुरणपोळी. काम करते, मॉमला फोन करते आणि तिलाच विचारते. बोला, आली का? आईची आठवण आली? ए, तुला सांगितलं होतं ना तुझे पॉप्स येऊन गेल्यानंतर मला कळव म्हणून. केलास का मला फोन? मॉम, आता मी सासरी आली आहे. तुला माहितीये ना, इथे मला खूप कामं असतात. यु नो. बाई 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 असतात, सासरी खूप कामं असतात माहितीये मला. पण मी तुला सांगितलंय सुरुवातीला थोडं त्यांच्या कलाने घे, म्हणून लगेच भसाभसा काम करायला जाऊ नको, नाही तर कामाला जुमतील तुला, कळते का? पण सुरुवातीला करायला लागणार ना. तुला माहितीये का, आज मी माझ्या सासूबाईंना इम्प्रेस करायला पुरणपोळ्या बनवणार आहे. काय करणार आहेस? तुला ऐकू येत नाहीये का? अगं, मी पुरणपोळ्या बनवणार आहे. सत्यानाश, अगं पहिल्यांदा काहीतरी करणार आहे. डायरेक्ट पुरणपोळ्या? अगं कुकर लावायचा, कोशिंबीर करायची, काही नाही, गेला बाजार कापाकापी चिराचिरी करून द्यायची, डायरेक्ट पुरणपोळी. तुला कळतंय का काही? मॉम, अंजलीसाठी ना काहीच इम्पॉसिबल नाहीये. ओके, तू आता मला रेसिपी सांगणार आहेस की मी ठेवू फोन? मॅडम, पुरणपोळ्या फक्त खायला सोप्या असतात, करायला नाही, कळलं का? घाट असतो. वही पेन घे, चल. वही पेन कशाला मॉम? मी माझ्या डोक्यात लक्षात ठेवेन. पुरणपोळीच आहे ना साधी. अगं ए बाई, मी सांगते ते कर कर. वही पेन घे. ओके फाईन, घेते. नोटपॅड घेते. बोल आता. आधी साहित्य सांगते. हो बरं, मला सांग, गोळ्याच्या करणार आहेस की अरे देवा, मी पण कोणाला विचारते, गोळ्याच्या की साखरेच्या, काय कळणार आहे? बरं ऐक, अर्ध गुळ आणि अर्धी साखर घे. ठेव आता, नीट कर. आणि काय करणार आहे कोणास ठाऊक. मॉम, अगं ठेवला. कर्मा, आज पुरणपोळीच्या नावाखाली काय खायला मिळणार आहे त्या जागीरदारांना कोणास ठाऊक. देवा वाचव त्यांना. आता नाही, हेटीबी, आपल्याला सगळ्यांवर इम्प्रेशन पाडायचंय, या घरची क्वीन व्हायचंय, तर एवढं करायला लागणार आहे. ओके, स्टेप 1. ओके, चण्याची डाळ. ठीक आहे का? नाही, हा, चण्याची डाळ. ही पण चण्याचीच असते ना? उघड आता. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हा, ही चण्याची डाळ. चण्याची डाळ. हो हो जोशीताई, हो तर. अहो कशी विसरेन, तुमच्या नावच्या 10 पुरणपोळ्या लिहून ठेवल्यात. हो हो, संध्याकाळी आलात तरी चालेल. हो, ठेवू? या मायलिकींच्या अंगात ना फुकटेपणा अगदी लोणच्यासारखा मोरलाय. या माझाच गॅस वापरणार, पुरणपोळी करण्याचं श्रेय कोण घेणार? या आयत. आणि माझी लेक मात्र तिकडे कष्ट उपसते. सईला येतात ना पुरणपोळ्या करायला, तरी तिकडे माझ्या अंजलीला का करायला सांगितले? यांना ना अशी अशी अद्दल घडवते ना आता की जन्मभर लक्षात राहील. अरे यार, अंजली, काय हा सगळा पसर आणि काय करतेस? गप्प बसा, अजिबात हसू नकोस. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. नाही जमते का? मी मदत करते तुला. थांब, चल. आणि काय ग, मगाशीच म्हणालीस ना की मामीने तुला पुरणपोळ्या शिकवल्यात, म्हणून सांगत असते माणसाने नेहमी खरं बोलावं. शट अप रे, उगाच लेक्चर देऊ नकोस आणि दूर राहा माझ्या किचन पासून. आता वाटतोय तुला थोडासा मेस, पण होईल ते क्लिअर. थोडा, खूप मज्जा येते ना तुला. ठीक आहे, पण तू बघच,
हे आता असं दिसतंय पण फायनल प्रोडक्ट ना माझं कमाल असणार आहे सई. आणि असंही आता हे किचन ना माझं होणार आहे आणि तू काहीच दिवसातून या घरातून आउट होणार आहेस, कळलं ना? आणि ते एकदा झालं ना सई की तुझ्यासारखे 50 लोक ठेवेन मी अशी फालतूची कामं करायला. सो जा, गेट आउट ऑफ माय स्पेस, आउट, किचन मधून आउट हो, मला माझं काम करू दे प्लीज. कसं काम करते ते दिसतंय, काही हरकत नाही. खरं तर मनापासून मदत करायला आली होती मी तुझी, पण आता तुला जर माझी मदत घ्यायचीच नाहीये तर नको घेऊस. पण छान कर हा, पुरणपोळ्या सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे अशा घर. गप. अरे यार याचं कसं काय गेलं यार, कोणी इन्व्हेंट केलं त्या पुरणपोळ्या? माणसाचा ना मर्डरच केला पाहिजे. म्हणजे गोळा पण होत नाहीये यार याचा. मम्मा काय मस्त स्मेल येतोय, रूम पर्यंत स्मेल येतोय पुरणपोळ्यांचं. कुठे दे ना लवकर, मला खायचंय तुझ्या आजच्या पुरणपोळ्या. आजच्या पुरणपोळ्या अंजलीने केल्यात. अंजली घेऊन ये ना पटकन. येस 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 येस, पुरणपोळ्या रेडी आहेत. एक मिनिट, पुरणपोळ्या आत्तासाठी नाही आहेत, रात्रीसाठी आहेत. आधी होळीची पूजा होणार, मग नैवेद्य दाखवायचा आणि मग खायच्या पोळ्या. पण आई, संध्याकाळी नैवेद्यासाठी परत पुरणपोळ्या करता येतील ना? आता जर सगळ्यांना खायची इच्छा आहे तर खाऊ द्या ना. एक्झॅक्टली, तुम्हाला ना सगळ्यांना खूप आवडतील माझ्या हातच्या पोळ्या. मी ते वाढते हा प्लीज. देवांश रिया, तुझ्यासाठी थँक्यू. भार्गवबाई, आई भाभी द्या. रियाला वाढा दे. आवडते का रिया तुला पण? मम्मी अहो तुम्ही घ्या ना. अगं मी घेते ना. मी नाही, तुम्ही घ्या आधी, घ्या प्लेट ती. हा सई, सई राहिली ना. सई तुला तर खूपच आवडतील. असू दे आम्ही शेअर करतो. ओके ठीक आहे. 1 2 3 आता टेस्ट करा प्लीज. कसं आवडलं ना? खूप छान झाल्यात अंजली, खरंच छान. हो थँक्यू मम्मी. वाव अंजली, मला खरंच माहिती नव्हतं की तू इतकी चांगली कुक आहेस म्हणून. खूप टेस्टी झाल्यात पुरणपोळ्या. नॉट बॅड. म्हणजे तुझ्याकडे बघून खरंच असं वाटत नाही की तुला एवढं जमत असेल. रिया, तुझ्या ना नजरेतच प्रॉब्लेम आहे. ओमी ठीक आहे गाईज आणू नका, शांतपणे खा ना, एन्जॉय करा जरा पुरणपोळी. खूपच कमाल झाली हा. थँक्यू देवांश. पण आय डोंट नो वाय, पण खूप असं फेमिलियर टेस्ट वाटतोय. म्हणजे या आधी कधीतरी खाल्ल्यासारखी वाटते ही पुरणपोळी.